आज करायला घेतलेले आहेत बुंदीचे लाडू आणि बुंदीचे लाडू जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत दिवाळी फराळ हा अपूर्ण वाटतो. दिवाळी झाल्यासारखी वाटत नाही. त्यामुळे बुंदीचा लाडू हा दिवाळीमध्ये असलाच पाहिजे. भले कोणी नाही खाल्ला तरी चालेल, पण बुंदीचा लाडू हा आवडीने मी तर करत असते. मला बुंदीचा लाडू करायला फार आवडतो. पहिल्यापासूनच मला बुंदीचा लाडू करायला म्हणजे मी मनाने शिकले. मला असं कधी वाटलं पण नव्हतं मला बुंदीच्या लाडूसारखा सगळ्यांना अवघड वाटणारा पदार्थ हा माझ्यासाठी खूप सोपा आहे. खूप वर्षांपासून बुंदीचे लाडू करते आणि अगदी परफेक्ट माझे बुंदीचे लाडू होतात. इकडे बघू शकताय मस्त असं सरसरीत पीठ केलेलं आहे. त्यामुळे काय होतं, बुंदी मऊ होते आणि पाक आतपर्यंत शिरत असतो. त्यामुळे पीठ करत असताना सरसरीतच करायचं. त्यामुळे छान असं मस्त बुंदी पडते मोत्यासारखी. ते इकडे बघू शकताय मस्त अशी मोत्यासारखी बुंदी पडलेली आहे माझी. थोडीशी साईज मोठी आहे बुंदीची. थोडीशी बारीक असते ना तर आणखीन छान दिसले असते लाडू. पण हे सुद्धा छान दिसतात. पण कसं आहे, माझ्याकडे झाऱ्या जो आहे ना त्याने थोडीशी बुंदी मोठीच पडते. आणि बघू शकताय आता ह्या थोडासा कलर तुम्हाला वेगळा दिसत असेल, पण ही डाळ आमची घरची आहे. त्यामुळे बुंदीच्या लाडूचा कलर असा आलेला आहे. ह्याच्यामध्ये खरं तर कलर टाकला असता मी करत असताना पिवळा वगैरे, तर आणखीन छान कलर आला असता. पण असं काही हरकत नाही, घरच्या डाळीमुळे असा कलर आलेला आहे. आणि त्यामध्ये मी लाल कलरचा वापर केलेला आहे थोडासा. इकडे बघू शकताय थोडा म्हणता म्हणता जरा जास्तीच लाल कलर झाला. एक अर्धा फुलपात्र टाकायला पाहिजे होतं, मी 2 फुलपात्रामध्ये लाल कलर टाकला. आणि लाल कलरची बुंदी बघू शकता किती छान पडलेली आहे. नाजूक मस्त अशी ज्वारीसारखी बारीक पडली. खूप छान वाटतात बघा असे लाल किंवा केशरी कलर जर आपण बुंदीच्या लाडूमध्ये घातला तर. पाक ओतून घेतला. पाकसुद्धा मस्त केला होता. पाक कसा करायचा बघा, मी नेहमी काय करते, गोळी तयार व्हायला झाली की मी लगेच पाक उतरत असते. त्यामुळे काय होतं, लाडू आपला छान वळला जातो. आणि आता करायला घेतलेले आहेत मी लाडू. तर लाडू करायला खूप सगळ्यात मेहनतीचं काम जे आहे ते लाडू वळायला लागतं. कारण काय होतं, भरपूर असे लाडू करायचे असतात. हे गरम गरम बांधलं तर व्यवस्थित लाडू येतात, गार झालं तर लाडू व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळे पटापटा लाडू बांधून घेतले. आणि मदतीला कोण आहे तुम्ही बघू शकताय. इकडे मस्त असे बुंदीचे लाडू माझे पूर्ण तयार झालेले आहेत. तुम्हाला आजची रेसिपी लाडूची कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपले बुंदीचे लाडू खरंच बरं का खूप सुंदर झालेत. तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या अशाच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि जवळून बघू शकताय तुम्ही आपले बुंदीचे लाडू.